नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, माझं नाव सुहास. आज मी तुम्हाला त्यावेळची घटना सांगणार आहे, ज्यावेळेस मी आणि माझा मित्र एकदा गावी गेलो होतो. तसं गावी त्याच्या नातेवाईकाच्या घरी गेलो होतो. येताना संध्याकाळी 7-8 वाजले असतील. आम्ही मग एका पान टपरीपाशी थांबलो होतो थोडा वेळ. आणि त्यावेळेस थांबलं असताना तिथे एक बाई होती. तिचं नाव आशा होतं. दिसायला चांगलीच देखणी आणि सुंदर पण होती. आम्हाला कंटाळा पण आला होता आणि तिथे आम्ही काहीतरी थंड घेऊ म्हणून थांबलो. त्यावेळेस माझं आणि तिचं कसं जमलं, मी तिचा फोन नंबर घेतला आणि तिने मला भेटायला बोलवलं. एक दिवशी मी एकटाच गेलो आणि कसं मग रात्रभर तिथे थांबून तिच्यासोबत काय काय केलं आणि वेगवेगळ्या प्रकारे तिला कसं शांत केलं, तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता लगेच करून घ्या. तर चला मग कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुहास आहे. तसं म्हणाय गेलं तर माझा खूप जवळचा आणि एक जिवलग मित्र आहे. त्याचं नाव आनंद आहे. नेहमी कुठे जायचं म्हटलं तर तो मला नक्कीच न्यायचा. असंच त्यांच्या आत्याच्या गावी थोडंसं काम होतं आणि त्याच्यासाठी आम्ही सकाळीच गेलो होतो. तिथे गेलो आणि जेवण खाऊन झालं. त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर पहिल्यापासून आम्ही सोबत होतो. एकमेकांना आम्ही टाकून कधी काही खाल्लं नाही. अगदी आम्ही एकमेकांपासून काही लपवायचो नाही. मात्र तो चांगल्या घराण्यातला होता. त्याला काही गोष्टी आवडायच्या नाहीत. तसं माझं वेगळं होतं. मात्र मी अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असायचो. त्याला मैत्रीण होती, गर्लफ्रेंड होती. मात्र माझं तसं काही नव्हतं. मी दिसायला एवढा देखणा नव्हतो. मी सावळा जरी असलो तरी स्वतःला अगदी व्यवस्थित ठेवलं होतं. अगदी शरीराने धिप्पाड. आणि परिस्थिती माझी एवढी काही चांगली नव्हती. तो चांगल्या घराण्याचा होता. त्याची हौसमौज चांगलीच होत असायची. मी झालं असं, आम्ही घरातून सकाळी त्याच्या आत्याच्या गावी गेलो होतो. तिथे थोडंसं थांबलो आणि जेवण वगैरे केलं. आता घरी लवकर जायला पाहिजे, नाहीतर घरचे ओरडतील. 2-3 तासाचा रोड घरचा होता. मग आम्ही येऊ लागलो. दोघंजणं आम्ही मस्तपैकी गप्पा वगैरे मारल्या. दुसऱ्याच्या गावी गेलो होतो, त्यामुळे इकडं थोडंसं नवीन जुनं पाहायला मिळालं. मात्र मला हेवा वाटायचा. एखादी कोणी सुंदर दिसली बाई की माझं लगेच मन तिच्यावर यायचं आणि असं वाटायचं की मला पण अशी एखादी कोणी ना कोणी मैत्रीण पाहिजेच होती. आम्ही आलो आणि एका पानटपरी काहीतरी थंड घेऊ म्हणून त्याने गाडी थांबवली. मी म्हटलं बरं ठीक आहे. मी रस्त्याच्या कडेला बाजूला गाडीपाशीच थांबलेलो. त्याने मला हाक बोलवून घेतली. मला आता खूपच कंटाळा आला होता. मात्र आम्ही तिथे गेलो आणि तिथील असलेल्या त्या पानाच्या दुकानावर मी एका जणीला पाहिलं. ती खूपच दिसायला देखणी होती. मी तिला हळूच लांबून पाहत होतो आणि ती पण मला पाहत होती. मी खूप वेळ टकलावली होती. मित्र म्हटला थांब, थोडा वेळ इथं थांबूया. आम्ही तिथं बसलो. मात्र मला माहिती नव्हतं की ती मला लगेच होकार देईल. मी तिच्याकडे पाहून हसलो तर तिने लगेच ती पण हसली आणि मग मी पुढे चालू झालो. त्यावेळेस मी हळूच तिला नंबर मागितला आणि तिने तिथे बाजूलाच लिहिलेला नंबर दाखवला. माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेतला. मला काय तिथून येऊ वाटत नव्हतं. मात्र मित्राला सांगितलं असतं तर त्याने मलाच उलट ओरडला असता आणि त्याला ही गोष्ट माझी पटलीच नसती, कारण की त्याला असं काही आवडायचं नाही. माझं आता चांगलंच झालं होतं. तसं त्याच्या गर्लफ्रेंड होती आणि काही दिवसात त्याचं लगीन पण होणार होतं. मात्र माझा लग्नाचा पत्ताच नव्हता. मला वाटत नव्हतं की माझं लग्न होईल. घरची परिस्थिती चांगली नव्हती. मला पण आता कोणीतरी मैत्रीण भेटलेली. मात्र मी मित्र जवळ होता, त्यामुळे तिला कॉल करू शकणार नव्हतो. सारखीच माझ्या डोळ्यासमोर यायची. तिचा मी नंबर सेव्ह केला होता. कधी एकदा घरी जातोय आणि तिला फोन लावून तिच्याशी गप्पा मारतोय, असंच मला झालं होतं. मी वाटच पाहत होतो. शेवटी मित्र म्हटला चल आमच्या घरी. मी म्हटलं नको आता, मी घरी जाऊन आराम करतो. मला खूपच कंटाळा आला आहे प्रवासाचा. तो म्हटला बरं ठीक आहे जा, संध्याकाळी भेट मग. मी म्हटलं बरं. तो गेला आणि मी लगेच घरी गेलो. घरचे तर घरात होते. म्हटलं किती वेळ झालं, आता संध्याकाळचे 6-7 वाजले असतील. मी म्हटलं आलोच थोडासा. घरातले होते तोपर्यंत मी वर
माळ्यावर आलो आणि लगेच मोबाईल काढला. फोन लावला मात्र फोन काय लागलाच नाही. मी खूपच नाराज झालो. माझ्याकडून चुकून नंबर तरी चुकीचा सेव्ह झाला नसेल ना. मी वाट पाहत होतो. थोडा वेळ मी अजून प्रयत्न केला मात्र लागलं नाही. मग निवांत झालो. संध्याकाळचे 10 वाजल्या आणि म्हटलं एकदा फोन लावून बघावंच, कारण की आता मला चैनच पडत नव्हता. त्यावेळेस मी फोन लागला आणि फोन लावला. त्यावेळेस बरोबर फोन लागल्यामुळे तिला मी विचारलं की दुपारी आपण बोललेलो का? ती म्हटली हां, मी ओळखलं तुम्हाला. त्यावेळेस मग मी तिला बोलू लागलो. ती पण माझ्याशी बोलू लागली. तुम्ही खरंच दिसायला खूपच कमालीचे दिसता आणि मला तुम्ही आवडलात, असं ती मला म्हणाली. मी खूपच आनंदी झालो. मला पण तू खूपच आवडली. आमचं बोलणं आता रोज होऊ लागलं आणि कधी भेटायचं असं मी तिला म्हणू लागलो. तर ती म्हटली कधी पण या. मी म्हटलं कसं काय तुम्ही ते पानाचं टपरी चालवता? ती म्हटली मी एकटीच असते आणि माझ्याशिवाय कोणच पाहणारं नाही, त्यामुळे मलाच बघावं लागतं. मी म्हटलं की मी वाट पाहीन. 2-4 दिवस गेले आणि मी तिला भेटायला खूपच विनंती करत होतो. शेवटी एक दिवस ती मला होकार म्हणाली आणि या सकाळ सकाळ म्हणजे आपण दिवसभर कुठेतरी थांबू. मी म्हटलं हो. माझ्याजवळ एवढे पैसे नव्हते, मात्र मी उसने मित्राकडले पैसे घेतले आणि ती गेलो. जाताना मी चांगलाच ऐटीत गेलो होतो. तिने मला घेऊन लॉजवर गेली. स्वतः सगळे पैसे वगैरे भरलं. मी खूपच आनंदी झालो. कधी एकदा रूममध्ये जातोय असं झालं होतं. रूम बुक वगैरे केली आणि मग काय रूममध्ये गेल्यावर मी जवळ तिला ओढलं आणि म्हटलं काय कमालीची दिसता राव तुम्ही. असं वाटतं की तुमच्यापासून हालोच नाही आणि तुम्हाला जेव्हा पाहिलं तेव्हापासून कधी हा दिवस उगवतोय असंच झालं होतं. ती म्हटली हो का, एवढे मी आवडले का? मी म्हटलं हो विचारूच नका. एवढ्या तुम्ही आवडला की असं वाटायचं मला की तुमच्या इथेच माझं घर असायला पाहिजे होतं. मग काय तुम्हाला पाहिजे तेव्हा बघता पण आलं असतं आणि प्रेम पण करता आलं असतं. ती मला म्हटली तू पण कमालीचाच आणि रांगडा दिसतो, अगदीच धिप्पाडची धिप्पाड, आणि त्यामुळे माझं पण खूप मन होतं असं ती मला म्हटली. मी तिला जवळ घेतलं आणि झालो चालो. मी तिला माझा दाखवला आणि ती वेडीपिशी झाली. म्हटली मला वाटलंच होतं की तुझा असाच असेल कमाल. खरंच तुझा खूपच मस्त आहे रे. असं वाटतंय की असाच रात्रंदिवस घेऊन शांत राहावं. मी म्हटलं आता शांत तर मी तुम्हाला करणारच आहे, मात्र असं सुख तुम्हाला पहिल्यांदाच मिळेल हे मात्र नक्की आहे. त्यावेळेस ती म्हटली हो का, मी तर खूप वाट पाहते दी बसून. आणि मग काय मी पण तिची पाहिली. तिची अगदीच गुबगुबीत आणि अगदीच कमालीचा त्याच्यामध्ये बदल झाला होता. ती अगदी व्याकुळ झाली होती माझ्या सुखासाठी असं मला दिसलं. मी म्हटलं आता बघ तुझी छकुली कशी मी करतो लाल आणि सुधरतो. ती म्हटली होय का, मग कर ना चालो, कसली वाट पाहतोय. मग काय दिला बसून. इथं कोणी ओळखीचं पाळखीचं पण नव्हतं आणि कोणी थांबवणार पण नव्हतं आम्हाला. दिला बसून आणि देऊ लागलं ना सुख एकावर एक. असे वेगवेगळ्या पद्धतीत मी तिला शांत करत होतो आणि सुख देत होतो. ती मात्र वेड्यासारखी तिथेच आराम घेत होती. ती मला म्हटली की बाई गं, पहिल्यांदाच एवढी कुणीतरी माझी आज प्रेमाने शांत केले आहे आणि सुख दिलं आहे. खरंच रे तुझी करण्याची पद्धत मी मानलं पाहिजे तुझ्या ह्या पद्धतीला, कारण की खूपच तू सुख देतोच. मी म्हटलं होय ना, तू पण कमालीचा आनंद देते रात्रीभर. मी तिला शांत केलं आणि सुख दिलं. एकावर एक असे वेगवेगळ्या पद्धतीत दणके दिले आणि त्या पान टपरीवाली आशा आता कायमची माझी झाली. माझ्या कधी मला पैशाची गरज लागली तरी न चुकता ती मला द्यायची आणि तिच्या बदल्यात मी जाऊन दिवसभर तिला वेगवेगळ्या पद्धतीत शांत करायचं. तर कशी वाटली ही कथा ती नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब